हाय गाईज, कशा आहात? तर 2 मिनिटात बनणारा नाश्ता आणि खूप सिंपल. मोठची भाजी तर काहीच नाही, फक्त तेल आणि हळदी, जिरं, मोहरी आणि लाल चटणी थोडीशी ते कलरसाठी. आणि हा नाश्ता मोठे पण खाऊ शकतात, पण हा खासकर लेकरांसाठी आहे, कारण जास्त तिखट आणि मसालेदार खात नाही. तर हे एकदम सिंपल मस्त आहे. तर आज मी हेच बनवलं होतं नाश्त्यामध्ये विपसाठी. तर सगळ्यात आधी तुम्ही सगळे कडधान्य भिजू घालून धुवून ठेवून घेतले होते आणि तेलात तुम्हाला माहितीच आहे किती मसाले काहीच नव्हते. आणि 2 मिनटात एवढ्या पाण्यात शिजू द्यायचं आणि ते खुरखुरीत पण बनतात थोडेसे, तर खायला पण चांगलं वाटतं. आणि मग हे मी साईडला प्लेटमध्ये काढले आणि मग केली मी पोहे बनवायची तयारी. आणि पोह्यामध्ये मी जास्त काही नाही, सांबार पण नव्हता घेतला तसं म्हटलं तर. आणि तेल टाकलं आणि कांदे, मिरची, शेंगदाणे, अजून पोह्यामध्ये मी धुवून ठेवते ना, तेव्हाच मी त्याच्यात हळद आणि मीठ, थोडी साखर टाकून ठेवते. आणि निंबू असलं तर मी निंबू पण पिळते, पण आज नव्हता पिळला, तसाच घेतला होता. आणि बघू शकता कांदे आणि मिरची, शेंगदाणे मी आधीच टाकून दिले होते, कारण थोडेसे मग शेंगदाणे पण भाजले जातात आणि ब्राऊन होतात, तर अजून पण चांगले वाटतात ते खायसाठी. आणि त्याच्यानंतर मी पोह्यामध्ये मीठ टाकलं स्वादानुसार, थोडीशी हळद आणि हे टाकून ते पण तेलामध्ये टाकून दिले. आणि मस्तपैकी 10 मिनटं पोह्याला पण असं वाफेवरच ठेवले होते. आणि चांगल्याने मिक्स करून घेतलं, कारण आपण आधीच टाकून देतो हळद सगळं, तर ते मिक्स होत नाही लवकर. तर बघू शकता आता मस्तपैकी मी ताट वाढली. पोहे मी कटोरीत घेतले होते, कारण जास्त पण पोहे खाल्ला जात नाही. एक असं ताटात करून घेतलं. आणि थोडीशी मोठ फिक्की, आणि थोडे पोहे तिखट असल्यामुळे मोठ फिक्की पण चालते, आणि तुम्ही रस्स्याचे पण बनवू शकता. आणि त्याच्यावर थोडेसे मी कांदा आणि टमाटर घेतले. आणि थोडंसं आता थंडीचा वेळ आहे, तर डिंकाचे लाडू पण असतातच. आणि थोडंसं निंबू, आवडलं तर नक्कीच लाईक कमेंट करा.